नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या विजन ऑफ ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आलेलो आहो एक नवीन जर्नी एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आपण आलेलो आहोत नाशिकला. आपण नांदेडवरून निघालो होतो 6 वाजता. तर आपण आत्ता जस्ट पोहोचलेलो आहोत. तर टाईम झालेला आहे 3:27. तर नाशिकवर आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला यायला ही कमी खर्चामध्ये जर्नी आपल्याला चांगली करायची आहे. तर मी बसल्या जागी विचार करत होता, मला 2 दिवस सुट्ट्या होत्या ऑफिसकडून. तर कुठे जायचं म्हणून माझ्या डोक्यामध्ये सुचत नव्हतं. मग मला एक प्लॅन लक्षात आला की जवळच्या जवळ आणि कमी खर्चामध्ये आपण कुठं कुठं जाऊ शकतो. तर माझ्या एक डोक्यात प्लॅन आहे, नाशिकचा जो कळसुबाई गड आहे तर तिथं आपण जाणार आहोत. तर तिथला आपण एक्सप्लोअर करणार आहोत कमी खर्चामध्ये. तर आपण लास्टला हे किती खर्च होईल किती नाही, कमी किती होईल, तर हे आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये पाहूयात. तर आपण आता जाऊयात कळसुबाई शिखराकडे. आपल्याला तिथला सनसेट आपल्याला पाहायचा आहे. तर लगेच निघूयात कळसुबाई शिखराकडे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत कळसुबाईच्या शिखराच्या गडाची म्हणजे पायथ्याशी आलेलो आहोत. तर आपल्याला सगळ्यात पहिले प्रथम म्हणजे आपल्याला तिथून द्वारका यावं लागलं. द्वारका एक पॉईंट आहे जो की नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरून बस फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर पडतो. द्वारकावरून तुम्हाला एक गोटीफाटा म्हणून एक प्लेस आहे, गाव आहे छोटासा. तिथपर्यंत यावं लागेल. कोणत्या पण काळ्या पिवळ्या गाड्या शाळेने या मग अशा गाड्या राहतात पाठीमागे. तर अशा गाड्या असतील. तिथून नंतर तुमतून तुम्हाला जावं लागेल, बहारी गावाला यावं लागेल. म्हणजे आपण सध्याला बहारी गावामध्ये आहेत खाली, जे की कळसुबाई शिखराच्या एकदम खालती आहे. महाराष्ट्र पॉईंट, महाराष्ट्राची सर्वात उच्च पॉईंट म्हणून कळसुबाई आहे. तर समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असणारा हा कळसुबाई शिखर आहे. तर आपण ट्रॅकला स्टार्ट करणार आहोत लगेचच. तर इथं आपण मागच्या साईडला पाहू शकतो, इथं ही एक कमान. इथून आपल्याला आज जायचे. पाठीमागं जो दिसतोय जो की धुक्यामुळे दिसत नाही सध्याला. जेव्हा जसा आपला सूर्य उगवेल तसं आपल्याला ना सगळे इकडच्या पर्वत रांगा वगैरे सगळं पाहायला भेटतील. तर आपण लवकरात लवकर वरी जाण्याचा प्रयत्न करूयात. चला. तर तुम्हाला या जागी भैरी गावाच्या पायथ्याशी असा काही नजारा तुम्हाला बघायला मिळेल, जसा की पूर्ण काही गाव सारखाच आहे. इथे पहिले पण खूप ट्रॅकर्स आलेले आहेत. संध्याकाळी वरी जाऊन बसलेले आहेत. इथे सगळ्याची गाड्या वगैरे पार्किंगला लागलेले आहेत. तर आपण आता ट्रॅक स्टार्ट करत आहोत. सध्याला आपण वाजलेले आहे 7:11. तर आपण पाहूयात किती वेळ लागते आपल्याला वरी जाण्यासाठी. ट्रॅक पूर्ण करण्यासाठी आपण सोबत तर राहणारच आहोत आपण सगळे, तरी पण चालूयात. या धुक्यामुळे पूर्ण गड बिलकुल पण दिसत नाही आपल्याला. हे विलेज वातावरण गावाचं खूप मस्त मजेदार. या प्रकारे आपला रस्ता बघायला मिळतो इथं ट्रॅकसाठी. तर या प्रकारे असा फिरून असा वरी जायचं आपल्याला. ट्रॅक खूप मस्त आहे. एवढी नॅचरल फील येत आहे. आपण एवढी मॉर्निंगची आपण ट्रॅक स्टार्ट केलेला आहे, तर आपल्याला एवढे नॅचरल फील येत आहे की मस्त. म्हणजे बोलायचे शब्द नाही माझ्याकडे, काय बोलू त्याविषयी मी, की असा नजारा गावाचा मी कधीच पाहिला नाही. खूप अमेझिंग आहे, खूप अमेझिंग. तुम्ही एक बार मी काय करतो, एकदा वरी जाऊन तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ट्रॅक किती सुंदर आहे ते. अशी ट्रॅकिंग करायला सुद्धा मिळते आणि काही जागी असे स्टेप्स पण तुम्हाला चढायसाठी मिळतील आणि काही जागी ते नसतील, पण तीच ट्रॅक करण्याची आपली मजा आहे. तर तुम्हाला हे जे दिसत आहे, तुम्हाला ही रांग हीच आहे पर्वत रांग. अशी जाऊन ही आबाळात जात आहे रांग पर्वताची. तर इथे जाऊन त्या पीक पॉईंटला तो जो दिसत आहे इथं, धुक्याच्या कारणाने दिसत नसेल, तिथं आहे आपला कळसुबाई पीक पॉईंट. आणि हा आहे गावाचा मधला नजारा. हे पहा गाव. आपण आता इथून आलेलो होतो. या रस्त्याने छोट्यासा रस्ता जो दिसत आहे
त्या रस्त्याने आपण इथून असं फिरून या रस्त्याने ट्रॅक करत आलेलो आहोत खाली. आपला खरा ट्रॅक इथून स्टार्ट होत आहे. इथं ही आहे कमान खरी ती. इथून आपला खरा ट्रॅक इथून आपल्याला स्टार्ट होत आहे. तर आपण लवकरात लवकर वरी जायचा प्रयत्न करूया. किती वेळ लागते इथून आपल्याला पाहूयात. खाली तर तुम्हाला दाखवलं होतं 7:11 झाले होते. तर आत्ता टाईम झालेला आहे 7:40 झालेले आहेत आता. तर पाहूयात किती वेळ लागते आपल्याला अजून इथून वरी जाण्यासाठी. तर ठीक आहे करूया. ये देखो कुछ ऊपर का नज़ारा ऐसा है. यहाँ पे लोग ट्रैक करते हुए नज़र आ रहे हैं बंदे, और नीचे से बहुत सारे लोग आ रहे हैं, और ये है पहाड़. ये पूरी क्या नज़ारा दिख रहा है वैसे है. वाह झिंगाला आज झिंगाला जू जू हुई. अरे भाई अरे कैसा तो वो तालाब कैसा दिख रहा है. हमने काफ़ी हद तक हमने पूरा रास्ता पार कर लिया है. अभी तक नीचे से बस ये धुआं ही दिखा रहा है. बस धुआं है, कोहरा ही कोहरा है. बस यहाँ से एक पहाड़ दिख रहा है. यहाँ पे ये चीज़ दिख रहा है. यहाँ पे एक छोटी दिख रही है. बट हमको यहाँ पे ऊपर की साइड जाना है, क्योंकि इस साइड से. तर मित्रांनो आपण खूप वरती आलेलो आहोत. तर आता फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे, पण खूप वरी आलेलो आहोत. तुम्ही खालचा नजारा पाहू शकता, पण तुम्हाला काही दिसतच नाही, कारण की पूर्ण कोहरा आहे, धुका आहे, पूर्ण धुवा आहे इकडं. फक्त आपल्याला ही एक लास्ट स्टेप पूर्ण करायची, त्यानंतर आपण कळसुबाई टेम्पल येईल. ही गडाकांची पर्वतरांग. मित्रांनो आपला थोडासा ट्रॅक बाकी आहे. खूप वरच्या स्तरावर आपण आलेलो आहोत. तर इथं वारं एकदम खूप जोरामध्ये चालत आहे. वाऱ्याची स्पीड पण खूप जोरात आहे. थंडगार वारं येत आहे. तर आता ते फक्त एक लास्ट शिखर जे राहिलेलं आहे, हे इथला लास्ट शिखर राहिलेला आहे. तर लवकरात लवकर आपण गाठूयात. आपण सकाळी 7:11 पासून निघलेलं, आता 9:52 होत आहेत. तर आपण करेक्ट 10 वाजेपर्यंत तिथं पोहोचायला पाहिजे. तर चला जाऊ, भेटूयात वरी. फायनली मित्रांनो आपण कळसुबाई टेम्पलला व्हिजिट केलेलं आहे, दर्शन केलेलं आहे, सगळं झालेलं आहे. तर इथं खूप काही गर्दी नाही आहे तशीच. खाली उतरताना जास्त गर्दी, चढताना कधी गर्दी नाही आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता. याच्या पाठीमागचा पिक पॉईंट पाहू शकता तुम्ही. हे सर्वात मोठा पिक पॉईंट आहे कळसुबाई टेम्पल. त्याच्या बॅक साईड पाहू शकता तुम्ही. हे व्हिडिओ आहे इथं कळसुबाई टेम्पल. मला माहीत माझा आवाज येत नसेल, वाऱ्याचा आवाज खूप आहे, खूप तीव्र आवाज स्पीड आहे, त्यामुळं आवाज येत नसेल. मित्रांनो आपण फायनली गडावर पोहोचलेलो होतो. 7:11 आपण निघालो होतो. तर 10 वाजता आपण करेक्ट इथे पोहोचलो. तर 3 तासाचा प्रवास आम्हाला ट्रॅक करण्यासाठी लागलेला आहे. तर आपण इथून खालच्या दिशेने आता जाणार आहोत. तर हे आहे कळसूब टेम्पल, मागं पाहू शकता, आणि ही आहे सह्याद्री रांग. तर ही आहे सह्याद्रीची पर्वत रांग पूर्ण, आणि आपण सर्वात हायेस्ट पीकवर आहोत. हायेस्ट महाराष्ट्राचा हायेस्ट पीक पॉईंट म्हणजेच कळसुबाई टेम्पल हायेस्ट पॉईंट आहे आपला महाराष्ट्रामधला. तर आपण निघूयात खालच्या दिशेने. आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. तर ह्यापुढे जी तुम्हाला बजेटची इन्फॉर्मेशन द्यायची होती, ते पण मी इथं देऊन टाकतो आणि ब्लॉग एंड करतो. तर आपण नांदेडहून निघालो होतो, आणि सगळा बजेट पकडून जर चालले आपण, तर एक 1000 ते 1200 रुपयापर्यंत आपण पूर्ण कळसुबाई ट्रॅक पूर्ण कंप्लीट करून आपण आपल्या घरी जाऊ शकतो. जर आपण ॲडजस्टमेंट जर केली बजेटमध्ये, तर आपण खूप काही आपण वाचू शकतो, आणि कमी बजेटमध्ये आपण ट्रॅक कंप्लीट करू शकतो कळसुबाईचा. तर मी तर बजेट सांगलेलं आहे तुम्हाला कसं करायचं काय नाही. तरी पण तुम्हाला एक बार सांगतो की आपल्याला जायचं आहे जनरल डब्यामध्ये एकतर,
तुम्हाला काही जर कमी बजेटमध्ये जर चांगला ट्रॅक करायचा असेल तर खरंच तुम्हाला एक जनरल डब्यामध्ये येते. आम्ही रात्रभर एक जनरल डब्यामध्ये आलेलो होतो आणि गर्दी खूप होती, पण आम्ही असंच आमची झोपसुद्धा झालेली नाही खरं म्हणलं तर. पण तुम्हाला जर कमी बजेटमध्ये जर करायचं असेल तर असंच तुम्हाला ट्रॅक करावं लागेल. आणि अ, खाण्यापिण्याची खरं काही म्हणलं तर घरून काहीतरी तुम्ही घेऊन यावं. का तसंच बाहेरचं म्हणजे खर्च थोडासा तुमचा वाचेल. तर ह्या प्रकारे आपण ट्रॅक कंप्लीट केलेला आहे आणि बजेटचं सुद्धा तुम्हाला सांगलेलं आहे. तर आपण हा व्हिडिओ इथे एंड करूयात आणि लवकरात लवकर खाली जाऊयात आणि घरी पण आपल्याला जायचे लवकरच. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. राम राम.